आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया आपण टीईटी पेपर 1 2020 19-20 मध्ये झालेला हा पेपर. या पेपरमध्ये गणितातील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. तसं पाहिलं तर 2013 पासून 2025 पर्यंत प्रत्येक PYQ तुम्ही पहा. सर्वात महत्त्वाची सूचना, जे विद्यार्थी पेपर 1 देत आहेत त्यापैकी बरेचसे पेपर 2 चे व्हिडिओ पाहत नाहीत. आता पेपर 1 आणि 2 दोन्हीचा सिलेबस सेम आहे आणि जवळपास 70% प्रश्न सारख्या घटकावर विचारली जातात. त्यामुळे तुम्ही पेपर 1च पाहता, 2 नंबरचे प्रश्न जर तुम्ही पाहिलात आणि तसेच प्रश्न तुम्हाला आले तर तुम्हाला ते बोनस प्रश्न असणार आहेत. त्यामुळे सर्वांना सूचना हीच असणार आहे, जर आपण पेपर 1 देत असाल तर 2 चे स्पष्टीकरण पहा, 2 देत असाल तर 1 चे स्पष्टीकरण पहा. कारण 1 वाले तर 1 पाहणारच आहेत, पण 2 पाहणं पण गरजेचं आहे. इतर गणिताचे कोणते तरी व्हिडिओ पाहण्यापेक्षा झालेले PYQ बघा, नक्कीच यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. आणि या ठिकाणी आपण जे PYQ क्वेश्चन पाहिलेले आहेत आतापर्यंत, याबद्दल आपल्याकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मला मिळत आहेत. कारण तुमच्या प्रतिक्रिया हीच माझी ऊर्जा असून तुम्ही जर चांगल्या प्रतिक्रिया दिला, जास्तीत जास्त मित्रांना शेअर केलात तर मला पण लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करावे वाटतील. कारण आता आपण 2025, 2024, 2021 आणि 2020 4 प्रश्नपत्रिका पेपर 1 आणि पेपर 2च्या ऑलरेडी अपडेट केलेल्या आहेत. यानंतर यापूर्वी 2018, 17, 16, 14, 13 हे सर्व पेपर जर तुम्हाला हवे असतील तर नक्की आपल्या कमेंट्स कळवा. त्याचबरोबर तुम्हाला कोणतं स्पष्टीकरण आवडलं, कोणता प्रश्न तुम्हाला आत्तापर्यंत समजत नव्हता परंतु हे स्पष्टीकरण पाहिल्यानंतर लक्षात येत आहे, ते पण सांगायला विसरू नका. तर सुरुवात करूया आपण आजचा प्रश्न. आणि आजच्या याच्यातील पहिला प्रश्न आहे. तर पहा, दिलेल्या प्रश्नामध्ये खालील पर्यायातील पूर्ण वर्ग संख्येची जोडी कोणती? आता पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय, आणि या ठिकाणी सर्व दशांश अपूर्णांकामध्ये दिलेले आहेत. त्यापैकी आपण पहिली जोडी निरीक्षण करूयात. तर पहिली जोडी आहे 6.250. आता पहा, या ठिकाणी लक्षात येईल 6.250 व 8.41. आता या प्रश्नाचं जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल दशांश चिन्ह जे असतं, आता या दशांश चिन्हामध्ये 250 दिसतं तुम्हाला, 250, ते शून्य आपण कट केलं तरी चालेल आणि मग या ठिकाणी संख्या होईल 6.25 आणि याचं वर्गमूळ निघणार आहे 2.25 आणि 8.41चं वर्गमूळ आहे 2.9. म्हणजे या ठिकाणी या पहिल्याच प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आणखी एक महत्त्वाचं, हे कसं ओळखायचं, तर दशांश चिन्हानंतर जे संख्या असतात तिथं 2 अंक आहेत, 2 आणि 5, इकडं आहे 4 आणि 1. तर या वर्गसंख्येमध्ये दशांश चिन्हानंतर असणारे अंक हे 2 असतात, 4 असतात, 6 असतात, 1 कधीच नसतो. आता दुसरा पर्याय जर पाहिला या ठिकाणी आपण, तर यामध्ये असा पर्याय दिलाय पहा 52.90. तर आता हे शून्य लिहिलं काय नाही लिहिलं काही फरक पडत नाही. तर 52.9 म्हणजे दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे, तर अशी वर्गसंख्या होऊ शकत नाही. दशांश चिन्हानंतर 2 अंक पाहिजेत किंवा 4 अंक पाहिजेत किंवा 6 अंक पाहिजे असतील, म्हणजे लक्षात ठेवा, तरच त्या वर्गसंख्या होतात. म्हणून या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 15, 21, 28 आणि 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? आता आपण बऱ्याच वेळेस संख्या लिहिलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं, त्रिकोणी संख्या तर आपल्याला तोंडपाठ झालेत. आता त्रिकोणी संख्या, ट्रँग्युलर नंबर आपल्याला पाठच झाल्यात. तर 12, 15, 28, 36 या सर्व त्रिकोणी संख्या आहेत, ट्रँग्युलर नंबर. म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 त्रिकोणी संख्या. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक पुढचा. समान तुकडे करण्यासाठी 210 मीटर मापाच्या दोरीचे दोन्ही टोक जुळवली, त्यानंतर त्या दुपदरी दोरीला 3 ठिकाणी कापले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? आता पहिल्यांदा तर लक्षात घ्या, या ठिकाणी 210 मीटर दोरी आहे, तिचे 2 तोंड एकत्र घ्यायचे, म्हणजे ही दोरी दुपदरी अशी करायची आहे.
आता ही दोरी 3 ठिकाणी कट करायची, आपण कट करून पाहूयात. पहा, ही एका ठिकाणी कट झाली, त्यानंतर 2 ठिकाणी कट झाली आणि पुढे 3 ठिकाणी कट झाली. आता किती पार्ट झालेत हे पार्ट मोजूयात आपण. तर हा वरचा 1, हा दुसरा तुकडा तुमच्या लक्षात आला असेल, तर तिसरा तुकडा तिथेच आहे, चौथा तुकडा, पाचवा तुकडा, सहावा तुकडा आणि सातवा तुकडा. म्हणजे एकूण 7 तुकडे झालेले आहेत. आपल्याकडे दोरी आहे 210 मीटरची आणि 210ला जर आपण 7 न भागलं तर उत्तर येईल 30 मीटर. आता पर्यायामध्ये 30 मीटर नाही, परंतु ते सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. म्हणजे 30 मीटर म्हणजेच 3000 सेमी. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे L गुणिले C भागिले T छेद L छेदामध्ये V कंसात M-D. तर या पण प्रश्नामध्ये हे T अक्षर रोमन अंकामध्ये नाही, त्यामुळे हा पण प्रश्न कॅन्सल करण्यात आला होता. तुमच्या मनामध्ये विनाकारण शंका नको म्हणून या ठिकाणी हा प्रश्न आपण जाणीवपूर्वक सांगतोय की हा कॅन्सल झालेला प्रश्न आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. वर्तुळाकृती बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 1408 मीटर काटेरी तार लागते. या बागेच्या कडेने समान अंतरावर 4 विजेचे खांब असतील तर प्रत्येक 2 लगतच्या खांबामध्ये कमीत कमी किती अंतर असेल. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार वर्तुळाकृती बागेला कुंपण घालण्यासाठी 4 पदरी कुंपण म्हणतोय मी, लक्षात घ्या, 4 पदरी. तर 4 पदरी कुंपण घालायला 1408 इतकी तार लागते. मग एक पदरीला किती लागत असेल. एक पदरी जर काढायचं असेल तर याला 4 न भाग द्या, 4 त्रिकोण 12, 2 उरले, 4 पंचे 20, 4 दुने 8, म्हणजे 352 मीटर तार लागते. म्हणजे थोडक्यात काय, हे वर्तुळाकार शेत आहे. तर ही तार एक परी घेचा आला 352. या ठिकाणी 4 कोपऱ्यावर 4 विजेचे खांब आहेत. म्हणजे इथे एक खांब असेल, समजा हा A पॉइंट, हा B पॉइंटला एक खांब आहे, C पॉइंटला एक आहे आणि D पॉइंटला एक आहे. तर या ठिकाणी एक आपण चौरस काढू शकतो असा. आता आपल्याला वर्तुळाचा परिघ माहिती आहे. परिघ माहिती असेल तर त्यावरून आपल्याला त्रिज्या काढायची आहे आणि त्रिज्या माहिती असल्यास पुन्हा व्यास निघतो. व्यास म्हणजेच या चौकोनाचा या ठिकाणी कर्ण होतो आणि कर्ण माहीत झाला की बाजू मिळते आणि बाजू म्हणजे 2 खांबातलं अंतर मिळतं. असं हे सिस्टमॅटिक समजलं पाहिजे आपल्याला. तर परिघ ही एक पदरी जी आहेत त्यालाच आपण परिघ म्हणतो. तर परिघाचं सूत्र आहे 2πr किंवा πd, कोणतंही आपण वापरू शकतात. तर परिघ 352 बरोबर πd म्हणजेच 22/7 गुणिले d, आणि म्हणून d बरोबर 352 गुणिले 7 छेदामध्ये 22. 22 न जर भाग दिला 22 एक 22 असं आपण म्हणू शकतो. किंवा तुम्हाला जर 11 न भाग देत असेल तर 11 दोन्ही 22, 11 त्रिक 33, 2 उरले, 11 दोन्ही 22, पुन्हा 2 न भाग द्या, बे एक बे, बे एक बे, 1 उरलं, बे सकी 12 आणि 16 गुणिले 7 तर 112 मीटर हा याचा व्यास आहे. म्हणजे हा कर्ण आला 112 मीटर. आता कर्ण माहिती असेल तर बाजू कशी काढायची. तर बाजू बरोबर कर्ण भागिले वर्गमुळात 2, म्हणजेच 112 भागिले वर्गमुळात 2. तर 112 किंवा कोणत्याही संख्येला जर वर्गमुळात 2 ने भागायचं असेल तर त्याचं निम्म लिहावं लागतं, म्हणजेच 56 आणि त्याच्या पुढे वर्गमुळात 2 मीटर. म्हणजेच 2 खांबातील जे अंतर आहे ते आहे 56 वर्गमुळात 2 मीटर. या पद्धतीने सोडवा. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढील प्रश्न आहे योग्य नित्य समानता दर्शवणारा पर्याय ओळखा. तर या ठिकाणी योग्य नित्य समानता दर्शवणारा पर्याय आपल्याला जनरली माहिती आहे. पहा, हे x अधिक 1/x याचा वर्ग, x वर्ग अधिक 2 गुणिले x गुणिले 1/x अधिक 1/x वर्ग येतो. म्हणजे हे x कटेल
तर तुलना केली तर एक्स वर्ग आहे, 1/x वर्ग 1/x वर्ग आहे, पण इथं फक्त 2 आहे आणि इथं 2x आहे, म्हणजे हे पहिला चुकीची नित्य समानता दर्शवतं. त्यानंतर थोडं तिसऱ्याकडे जर निरीक्षण केलं तुम्ही, 1/x वर्ग वजा x वर्ग, तर ही नित्य समानता बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, इतर पर्याय चेक करायची गरज नाही, आपण निरीक्षण करून लगेच जर चेक केलात तर तुम्हाला लगेच समजून येईल. कारण हे a वर्ग वजा b वर्ग या सूत्रानुसार पहिल्या कंसात a अधिक b आणि a वजा b हे कंस आपण मागं पुढे लिहू शकतो, अगोदर वजा नंतर. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायातील दर्शवलेल्या संकेतकीय वस्तू काही मुलांना समान वाटायचे असतील तर कोणत्या वस्तूचे समान वाटप होणार नाही. तर या ठिकाणी आपल्याला निरीक्षण करावं लागतं की दिलेल्या संख्येमध्ये कोणत्या संख्येचं वाटप समान होऊ शकतं. आता इथं जर पाहिलं आपण 27 39, तर यामध्ये सर्व अंकांची बेरीज 2 अधिक 7 अधिक 3 अधिक 9, तर ही 21 येते. म्हणजे याला 3 ने भाग जातो, म्हणजे याचं वाटप होऊ शकतं. त्यानंतर 38 39, तर एकाड एक अंकाची बेरीज केली तर 3 आणि 3 6 आणि 7 आणि 8 आणि 9 17, यांचा फरक येतो 11, म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो. आणि पुढे या सर्व अंकांची जर बेरीज इथे जर केली पहा, 4 आणि 3 7 9 आणि हे म्हणजे 18 वजा 7 केलं तर या पण संख्येला 11 ने भाग जातो, या पण 11 ने भाग जातो. म्हणजे पहिला पर्याय आहे ज्याला कोणत्याच संख्येनं भाग जात नाही, म्हणजे काही मुलांना आपल्याला याचं समान वाटप करता येणार नाही, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न, प्रत्येक पृष्ठावर 1 याप्रमाणे P ते U अशी 6 अक्षरे असलेल्या एकाच घनाकृतीची मांडणी खाली दर्शवलेली आहे. यावरून S च्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार आपल्याला S च्या विरुद्ध पाहिजे. आता पर्यायाचा जर विचार केला बघा, तर T आणि Q हे सलग आहेत. आपण जर T च्या सोबत अक्षरांचा विचार केला, इथं पहिल्यावर T आहे आणि दुसऱ्यावर T आहे, तर T च्या सोबत कोणती कोणती अक्षरं तुम्हाला दिसतात. Q दिसतंय, R दिसतं, S दिसतंय आणि P दिसतंय. म्हणजे T च्या विरुद्ध अक्षर असेल U. ही एक जोडी आपल्याला कन्फर्म झाली. आता त्यानंतर आपण R च्या सोबत विचार करूयात. R च्या सोबत तुम्हाला कोणती कोणती अक्षरे दिसतात. तर R च्या सोबत तुम्हाला बघा, पहिल्या ठोकळ्यावर Q आणि T दिसतं आणि शेवटच्या ठोकळ्यावर P दिसतं. त्याचबरोबर T च्या विरुद्ध U असल्यामुळे ते R च्या विरुद्ध तर येणार नाही, म्हणजे U इथं आलं तर राहिलं काय, मग R च्या सोबत विरुद्ध बाजूला असेल S. आणि आपल्याला प्रश्नात काय विचारले, S च्या विरुद्ध पृष्ठावर, तर पर्याय क्रमांक 2 P हे अक्षर असेल S च्या विरुद्ध पृष्ठावर. म्हणजे आपल्याला अशा जोड्या आधी शोधायच्यात की कोण कोणाच्या विरुद्धात असेल आणि त्यावरून मग राहिलेली जोडी आपण पटकन शोधू शकता. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. एकूण रकमेकडे A कडे 0.6, पहा A कडे किती आहे 0.6, B कडे किती आहे 2/5, 2/5 म्हणजेच किती 0.4, आणि या दोघांमध्ये B कडे A पेक्षा 560 रुपये जास्त आहेत. म्हणजे यांचा जर फरक काढला आपण 0.6 आणि 0.4, तर हा येईल 0.2 आणि हा फरक आहे 560 रुपये. तर दोघांकडे एकूण रक्कम किती असेल. आता एकूण रक्कम म्हणजे किती, तर 0.2 म्हणजेच 560, दोघाची एकूण रक्कम असेल 0.1 जर काढलं तर किती येईल, याच्या निम्म म्हणजेच 280,
दोन्ही बाजूला जर 10 न गुणलं तर मग या ठिकाणी 1.0 बरोबर 2800. म्हणजे तोंडी पण असे काही गणित आपण सोडवू शकतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. या ठिकाणी जो पुढचा प्रश्न आहे आपल्याला विचारलेला, यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे काही नोटांची संख्या दिलेली आहे आणि या नोटांच्या संख्येवरून 100 रुपये आणि 50 रुपयाच्या काही नोटा आहेत. तर एकूण रक्कम दिलेली आहे 15,500 रुपये आहे. तर यापूर्वी पण तुम्हाला मी असा एक प्रश्न सांगितला होता. 15,500 रुपये म्हणजे किती? तर 14,750. यावरून पाकिटात 50 रुपये किमतीच्या नोटांची संख्या किती? आता पहा, 50 रुपये किमतीच्या नोटांची संख्या म्हणजे काय? जर समजा आपण पहिला पर्याय घेतला 50 रुपयासाठी, याला जर आपण 50 न गुणलं तर ही रक्कम व्हायला लागली 15,750. पण आपल्याकडे तर आहे ते 14, म्हणजे हा पहिला पर्याय चुकीचा आहे. 295 नोटा जर घेतल्या आपण, 50च्या नोटांची संख्या 295 घेतली तर ही रक्कम होते 14,750. म्हणजे जेवढी आहे तेवढीच, म्हणजे 100 रुपयाची नोट नाहीच असा अर्थ झाला. पण त्यांनी तर सांगितले 100 रुपयाची नोट आहे, म्हणून दुसरा पर्याय पण चुकीचा आहे. आता तिसरा पर्याय 123 रुपये आहे. याला पुन्हा आपण 50 न गुणूयात, तर ही रक्कम येते 6,150. आणि मग 14,000मधून जर 6,150 वजा केलं तर 0068 8,600 रुपये, म्हणजे 100 रुपयाच्या 86 नोटा असतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर आपलं बरोबर आहे. 50 रुपयाच्या 123 नोटा. पुढे 98 जरी घेतलं तरी मॅच होत नाही, कारण 98 घेतल्यावर 50 रुपयाच्या नोटानं 4,900 रुपये होतात. आणि 14,750 मधून जर 4,900 वजा केलं तर 50 रुपये शिल्लक राहते, ते 100च्या नोटामध्ये कन्वर्ट करता येत नाही. तर या पद्धतीनं ट्रायल अँड एरर पद्धतीनं हा प्रश्न आपण. यानंतर पुढचा प्रश्न आहे 2/7 आणि 3/5 या दोन संख्येच्या दरम्यानची सर्वात लहान संख्या खालील पर्यायापैकी कोणती? तर 2/7 यांच्या दरम्यानची लहान संख्या पाहिजे. तर याला जर आपण दशांशमध्ये कन्वर्ट केलं तर 7 1 7, शून्याचा भाग बसला 20 होईल, 7 2 14, पुन्हा 6 उरतील, 60 होईल, 7 8 56. तसंच जर इकडे भाग दिला तर 5 1 5, शून्याचा भाग बसेल, 5 6 30, 0. म्हणजे आता 0.28 ते 0.60च्या दरम्यानची संख्या आपल्याला पर्यायात शोधायची आहे. तर पहिला पर्याय आहे 1/5. याला जर भाग दिला तर हे येतं 0.20. हे 28 पेक्षा लहान आहे, या दोन्हीच्या दरम्यान नाही, म्हणजे पहिला पर्याय चुकला. त्यानंतर 4/11, शून्याचा भाग बसेल, 11 त्रिक 33, 7 उरले, 11 सक्क 66, हे याच्या दरम्यान आहे 0.36. पुढचं चेक करूयात आपण. 3/4 म्हणजे 0.75 येतं, तर हे याच्या दरम्यान 60 पेक्षा मोठं व्हायला लागले, म्हणजे पर्याय 3 पण नाही. त्यानंतर 5/11, शून्याचा भाग 50 होईल, 11 चौक 44, 6 उरले, 11 5 55, म्हणजे 0.45 पण यांच्या दरम्यान आहे. पण या दोन्हीमध्ये लहान आहे हे, म्हणजे 4/11. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4/11. या पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे शेजारील समद्विभुज समलंब चौकोन ABCD मध्ये रेख AD आणि BC समांतर आहेत. म्हणजे या वरची बाजू AD आणि BC समांतर आहे. त्याचबरोबर CD 17 आहे. CD 17 म्हणजे AB पण 17, BM 8 आहे, म्हणजे हे पण 8 झालं. तर लेंथ ऑफ BC 36 आहे. आता हे 8 आणि 8 16, म्हणजे MN असेल 20, AD पण 20च.
आणि काटकोन त्रिकोण ABM मध्ये पायथागोरसचा जर त्रिकूट पाहिला आपण 8 15 17, तर ही बाजू असेल 15. तर प्रश्न विचारलेला आहे रेखांकित न केलेल्या भागाच्या आकृतीच्या परिमितीतील फरक किती. तर पहा दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी ज्या रेखांकित आकृती आहेत आणि रेखांकित न केलेली, बघा म्हणजे थोडक्यात या त्रिकोणाची परिमिती शोधायची सेपरेट. किती येते 17 15 आणि 8. तर या ठिकाणी 35 15 आणि 17 32 आणि 8 40 येईल. म्हणजे याची 40 आली, याची 40 आली. आणि मधल्याची जर पाहिली आपण तर हे 15, तर हे 20 20 15 15 ही होईल 70. तर दोन त्रिकोणाची 40 आणि 40 80 होते आणि हे होते 70. तर फरक येतो 10चा. परंतु हा प्रश्न संदिग्ध असल्यामुळं, कारण रेखांकित कुठं समजायचं कुठं नाही समजायचं, त्यामुळे हा कॅन्सल करण्यात आला होता, लक्षात असू द्या. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य रूपांतर असणाऱ्या जोड्या कोणत्या. खालीलपैकी योग्य रूपांतर असणाऱ्या जोड्या कोणत्या. तर दिलेल्या माहितीनुसार 19:15. आता 19:15 म्हणजे किती तुम्हाला माहिती आहे. 19:15 म्हणजे किती 18 19:15 म्हणजेच किती 18.75. पुन्हा 25.5 म्हणजे किती 25.50. 12.25 म्हणजे किती 12.25 आणि हे 10 पूर्णांक. तर यामध्ये एक लक्षात घ्या, याचं जे रूपांतर पाहिलं आपण आता हे 75/4. 75/4 म्हणजे किती, तर 4 न जर भाग दिला 4 1 4 4 1 4 3 उरले 35 होतं. आणि या ठिकाणी 4 8 32 3 उरले 30 होईल. 4 7 28 4 25. म्हणजे थोडक्यात हे पहिलं असत्य आहे. आता जर आपण दुसऱ्याचा विचार केला तर या ठिकाणी दिलेला आहे छेदामध्ये 100 आणि वर आहे 25 55 0, म्हणजे हे होईल 255.05. पण हे 25 25.5 होणार नाही, म्हणजे दुसरं चूक आहे. त्यानंतर आहे 12.25, तर हे 12.25 बरोबर आहे. आणि ड मध्ये जे दिलेलं आहे 10.3/10, तर 10 गुणिले 10 म्हणजे 100 अधिक 3 म्हणजे 103/10 बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय अ क ड तिन्ही बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक तुम्हाला 3 मध्ये हे जाणवेल. अ क आणि ड, फक्त ब तेवढं चुकीचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे जिथं जिथं ब आहे ते कॅन्सलच होणार आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढील प्रश्न आहे 4.3/4 डझन आंब्याची किंमत 2800 रुपये आहे, तर 9 आंब्याची किंमत किती रुपये असेल. आता या ठिकाणी जर दिलेल्या ह्याच्यानुसार पाहिलं आपण 4.3/4 म्हणजे किती आंबे झाले. डझनामध्ये जर विचार केला तर बघा 4 डझन पूर्ण आहेत आणि 75 असं, म्हणजे 4 डझनाचे किती झाले 12 चोक 48 आणि 0.75 म्हणजे अधिक 9 आंबे म्हणजे टोटल 57 आंबे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 57 आंब्याची किंमत 2280 रुपये आहे, तर 9 आंब्याची किंमत किती. आणि हे जर आपण पाहिलं 9 गुणिले 22 80 छेदामध्ये 57, तर ह्या भागाकार पूर्ण केल्यावर उत्तर येईल 360 रुपये. पर्याय क्रमांक 2. तर यामध्ये पहा, आता प्रश्न तर सोपा आहे, परंतु तुम्हाला ते डझन आणि त्याच्या वस्तू किंवा ह्याचं रूपांतर करता येणं गरजेचं आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. क्रिया करून येणाऱ्या उत्तराचा विसंगत पर्यायातून निवडायचा आहे. आता दिलेल्या माहितीनुसार जर पाहिला आपण क्रिया करून येत असताना विसंगत पर्याय, तर पहा आपण एक पहिला पर्याय विचार करूयात. तर पहिला पर्याय काय आहे
2.1/4 म्हणजेच काय 2.25 गुणिले 6.4 वजा पुन्हा 2.2/5 म्हणजे हे होईल 2.40 किंवा 2.4 गुणिले 2.25 म्हणजे पहिल्या पर्यायाचा अर्थ असा होता. तर दुसऱ्या पर्यायाचा अर्थ पहा 2.25 गुणिले 6.2/5 म्हणजे 6.4 वजा 9/4 याला जर आपण व्यवस्थित भाग दिला तर हे 2.25 गुणिले 2.4 पुढे 0 लिहा किंवा न लिहा. त्यानंतर तिसऱ्याचा जर अर्थ पाहिला तर हे 2.25 गुणिले 6.4 वजा 2.40 गुणिले 2.25 आणि शेवटी जर पाहिला आपण 2.25 गुणिले 2.25 वजा 6.64 गुणिले 2.40. तर आता इथं जर पाहिलं हे पहिल्यामध्ये पहिल्या पद म्हणजे प्रत्येकाचे पहिलं पद पहा सगळं सारखं आहे 2.25 गुणिले 6.4 आणि पुढच्यामध्ये 2.40 आणि 2.25 सेम आहे म्हणजे विसंगत आहे. पर्याय क्रमांक 4 हा वेगळा आहे. बाकी पर्याय 1 2 3 तिन्ही पण सेम टू सेम आहेत. फक्त हे रूपांतर व्यवस्थित करून लिहिले की आपल्याला लक्षात येतं. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. एक संख्या दिलेली आहे 8 स्टार 4 स्टार आणि 2. या ठिकाणी समान अंक आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का की 8 स्टार 4 स्टार यामध्ये समान अंक आहे आणि त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक आहे 6930 चा. आता 6930 हा जर फरक असेल, आता एक साधं लॉजिक बघा, तुम्ही जर इथं 6 घेतलात आणि इथं पण 6 घेतलात तर काय होईल यांची स्थानिक किंमत 6000 वजा 60 म्हणजे हे 6900 फरक येईल का नाही. म्हणजे पहिला पर्याय 6 कॅन्सल. दुसरा आपण 8 पर्याय घेऊन बघूयात. 8 पर्याय घेतला तर मग 8000तून 80 वजा करावं लागेल आणि हा फरक पण 6900 येणार नाही म्हणजे पहिलं कॅन्सल दुसरं कॅन्सल. तिसरा पर्याय आहे 7 घ्या आणि 7000तून 70 वजा करा तुम्हाला मिळेल 6930 म्हणजे तुमचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने आपण सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं की सोबतच्या आकृतीत चौकोनाची संख्या किती आहे. तर यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितले की चौकोन मोजत असताना त्याला स्मॉल ABCD असे काहीतरी नंबर देऊयात. नंबर दिल्यानंतर मग 1 अक्षरी 2 अक्षरी 3 अक्षरी 4 अक्षरी 5 अक्षरी असे चौकोन आपल्याला मोजायचे. तर आता या आकृतीमध्ये पण आपण नंबर देऊयात म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. समजा या ठिकाणी हा A B C D E आणि F असे 6 भाग आहेत. यामध्ये आता एक अक्षर असणारे चौकोन किती आहेत. तर एक अक्षर जर आपण पाहिलं या ठिकाणी तर एक अक्षर या ठिकाणी जर लिहिलं तर हे A मध्ये पण चौकोन दिसेल तुम्हाला, B मध्ये पण चौकोन दिसेल, C मध्ये पण चौकोन दिसेल, E मध्ये पण चौकोन आहे आणि F मध्ये पण चौकोन आहे. म्हणजे 5 चौकोन आहेत ऑलरेडी. फक्त D तेवढा एक म्हणजे त्रिकोण दिसतो तुम्हाला, बाकी सगळीकडे 4-4 बाजू आहेत. आता आपण 2 अक्षराचे चौकोन मोजूयात 2 अक्षर एकत्र घेऊन. तर 2 अक्षर एकत्र घेऊन जर पाहिलं आपण तर A आणि B हा एक चौकोन तयार होतो. त्यानंतर A आणि D मिळून एक चौकोन तयार होतो. त्यानंतर B आणि C यांच्यापासून एक चौकोन तयार होतो. त्यानंतर D आणि E यांच्यापासून एक चौकोन तयार होतो. पुढे C आणि F यांच्यापासून एक चौकोन तयार होतो. त्यानंतर E आणि F यांच्यापासून एक चौकोन तयार होतो. म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की कोणते 2 लेटरचा भाग एकत्र केला की चौकोन तयार होतो. AB AD BC DE CF आणि EF. त्यानंतर आता
तीन अक्षर एकत्र करून कोणते कोणते चौकोन तयार होतात पहा. आता जर तीन अक्षर पाहिले तर वरचे तीन अक्षर आपण एकत्र केले तरी चौकोन तयार होईल, ए डी ई, आणि खालचे तीन अक्षर बी सी एफ, यांच्यापासून हा चौकोन तयार झालेला आहे. त्यानंतर मग चार अक्षर घेऊन चौकोन तयार होतो का? यस. तर चार अक्षर कोणती? ए बी सी डी किंवा डी सी ई एफ, हे चार. आता पाच अक्षरापासून कोणता चौकोन तयार होत नाही, पण सहा अक्षर जर एकत्र घेतले म्हणजे सगळ्यात मोठा, तर ए बी सी डी ई एफ यापासून एक चौकोन तयार होतो. तर आता टोटल चौकोन मोजा तुम्ही. एक अक्षरापासून या ठिकाणी 1 2 3 4 5 हे 5 झालेत. दोन अक्षरापासून 6, तीन अक्षरापासून 2, चार अक्षरापासून 2 आणि 6 अक्षरापासून 1. तर याचं जर टोटल केलं आपण, टोटल 6 5 11 4 15 1 16, तर या आकृतीमध्ये 16 चौकोन आहेत. म्हणजे इथं चुकण्याची शक्यताच नाही, फक्त हे फास्ट करणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. क्रमवार 10 समसंख्येची बेरीज, क्रमवार 10 समसंख्येची बेरीज 730 आहे. तर त्यातील फक्त 6व्या आणि 3ऱ्या संख्येची बेरीज किती? तर पहा, 10 समसंख्येची जर बेरीज केली आपण, तर 730 ला जर आपण 10 ने भाग दिला तर मध्यभागी तुम्हाला संख्या मिळेल 73, म्हणजे 73. आता ही सम नाही, परंतु हा मिडल नंबर आहे, त्या सम मधला मिडल नंबर. म्हणजे 73 जर मध्यभागी असेल तर 73 च्या आधी 5 समसंख्या, 73 च्या नंतर 5 समसंख्या. 73 च्या नंतर कोणत्या येतील मग? 74, 76, 78, 80 आणि 82. आणि आता 73 च्या आधी जर पाहिले आपण तर 72, 70, 68, 66 आणि 64. तर या 64 पासून 82 पर्यंत या 10 समसंख्या आहेत, यांची बेरीज येते 730. चेक करून पहा तुम्ही. आता आपल्याला काय सांगितले? 6व्या आणि 3ऱ्या संख्येची बेरीज. तर तिसरी संख्या आहे 68 आणि 6वी संख्या 74. या दोन्हीची बेरीज करून पहा. 68 अधिक 74 म्हणजे 8 आणि 4 12 ला 2 हातच्याली 1, 142. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की एखादा प्रश्न सोडवत असताना कोणत्या पद्धतीने गेला तर तुम्ही लवकर पोहोचू शकतात. आणि यासाठी तुम्हाला भरपूर उदाहरणं माहिती असणं गरजेचं आहे. यापूर्वी परीक्षेत आलेली असतील, परीक्षेत येणारी असतील किंवा परीक्षेत येऊ शकतात. आणि यासाठी तुम्हाला मी सांगतोय की पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीही पेपरमधले प्रश्न तुम्ही स्पष्टीकरणसह पहा. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे x वर्ग वजा 10x अधिक 24 छेदामध्ये आहे x वजा 6, तर x ची किंमत किती? तुम्हाला याची ट्रिक्स मी सांगितली होती काल परवाच. काय करायचं आहे? 6 1 6 आणि या ठिकाणी साइन चौक 24 आणि जे प्लस चिन्ह असेल 24 ते चिन्ह इथे देऊन टाकायचं आहे. म्हणजे याचं उत्तर आहे 0.4. बाकी काहीच नाही तुम्हाला आलं तरी चालेल, फक्त एवढं तर तुम्ही करू शकतात. नक्कीच छान. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न लगेच. 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी झाला, तर त्याच वर्षी बाल दिन कोणत्या वारी असेल? आता पहा, 26 जानेवारी हा वार दिलेला आहे तुम्हाला आणि तो आहे गुरुवार. आता जानेवारी पासून जर पाहिलं आपण तर जानेवारीचे 5 दिवस बाकी आहेत अजून. त्यानंतर फेब्रुवारी 2012 साली 29 दिवसाचा असणार आहे, म्हणजे इथला एक दिवस शिल्लक, कारण 7 चौक 28, एक दिवस शिल्लक. त्यानंतर मार्चचे 3 दिवस. त्यानंतर एप्रिलचे 2 दिवस. त्यानंतर मेचे 3 दिवस. त्यानंतर जूनचे 2 दिवस. त्यानंतर जुलैचे 3 दिवस.
ऑगस्टचे 3 दिवस, सप्टेंबर 2 दिवस, ऑक्टोबर 3 दिवस आणि आपल्याला 14 नोव्हेंबरचं काढायचं आहे. म्हणजे नोव्हेंबर 14 म्हणजे 7 दोन्ही 14 नोव्हेंबरचे 0 दिवस गृहीत धरा. आता ह्या सर्व दिवसांची बेरीज करायची. तर 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 14, 14 आणि 2 16, 16 आणि 3 19, 19 आणि 3 22, 22 आणि 2 24, 24 आणि 3 25. तर ही 25 बेरीज आलेली आहे आणि या 25 बेरजेला जर तुम्ही भाग दिलात तर आता सर्व महिन्यांच्या दिवसाची बेरीज करूया. 5 आणि 1 6 आणि 3 9 आणि 2 11, 3 14, 14 आणि 2 16, 16 आणि 3 19 आणि 3 22, 22 आणि 2 24 आणि 3 27. टोटल आले 27 दिवस. 27 ला जर 7 न भाग दिला, 7 1 7, 7 3 21, बाकी आली 6. बाकी किती येते? 6. आणि 6 दिवस पुढे, आता गुरुवारच्या पुढे जर 7 दिवस झाला असता तर गुरुवारच आला असता, पण 6 दिवस म्हणजे कोणता वार असेल? बुधवार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बालदिन हा बुधवारी असेल 14 नोव्हेंबरला. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे मूळ संख्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? आता पहिल्यांदा आपल्याला हे कळलं पाहिजे की मूळ संख्येचा गट म्हणजे काय, की ज्या गटाला इतर 1 आणि 1 शिवाय कोणत्या संख्येने भाग जाणार नाही, असा जो गट आहे त्याला आपण मूळ संख्येचा गट असं म्हणतो. मग या ठिकाणी सगळ्या संख्या जर पाहिल्या आपण 193, 163, 173, 143, तर थोडं निरीक्षण जर केलं तर तुम्ही 143 ला 13 न भाग जातो. 143 ला 13 न भाग जातो. बघा भाग देऊन 13 1 13, 1 उरलं पुन्हा 13, 13 1 13. म्हणजे 143 असलेला तर गट मूळ संख्येचा नाही. मग 143 कुठं आहे? दुसऱ्या पण पर्यायामध्ये 143 आहे. म्हणजे तो पण इतर संख्या सर्व चेक करायची नाहीत, कोणची तरी एकच चेक करायची जी तुम्हाला पटकन सापडते. आणि चौथ्या पर्यायामध्ये पण 143 आहे. म्हणजे हा मूळ संख्येचा गट नाही. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. मूळ संख्येचा गट दर्शवणारा पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 2 6 20 42 प्रश्नचिन्ह आणि 156. तर या सर्व संख्या क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. मग कोणत्या संख्या आहेत अशा? तर 1 गुणिले 2, 2 गुणिले 3. त्यानंतर आता इथे 3 घेतलं नाही, लक्षात घ्या काय घेतलेलं आहे? 4 गुणिले 5. पुन्हा 5 गुणिले 6 नाही, तर या ठिकाणी आहे 6 गुणिले 7. 156 म्हणजेच 12 गुणिले 13. आता प्रश्न असा आहे की आता 6 नंतर नेमकं कोणती संख्या घेतली असेल त्यांनी? 1 घेतली, 2 घेतली, 3 घेतली नाही, 4 घेतली. त्यानंतर 5 सक 30 मधलं गॅप आहे, 6 गुणिले 7 आहे. आता यानंतर 7 गुणिले 8, 7 8 56 नाही, पण 8 गुणिले 9, 8 9 72 आहे. त्यानंतर 9 गुणिले 10 आहे, 90 आहे. 10 गुणिले 11 आहे, 110 आहे. त्यानंतर 11 गुणिले 12 आहे, 132 आहे. तर आता 2चा गॅप दिला तर पुढचा गॅप पुन्हा 2चा राहणार आहे. म्हणजे बघा 1 2 घेतलं, 1चा गॅप आहे. पुन्हा 2 नंतर 3 घेतलं नाही, 4 घेतलेला आहे. 4 नंतर 6 घेतलेला आहे. त्यामुळे थोडी संदिग्धता आहे, कारण इथं 1चा फरक आहे, पुन्हा 2चा फरक पाहिजे होता तो नाही. पण 2चा फरक असता तर काय झालं असतं? पुन्हा जर 3चा फरक असला तर 10 गुणिले 11 करावं लागलं असतं. म्हणजे थोडक्यात 10 गुणिले 11 हे याचं उत्तर असू शकतं.
परंतु हा प्रश्न तसा संदिग्ध आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 6.5 मीटर गुणिले 1.2 मीटर मापाच्या पॉलिथिनच्या कागदापासून 12 सेमी गुणिले 10 सेमी मापाच्या दुधाच्या किती पिशव्या तयार होतील. आता सरळ सरळ दिलेल्या ह्याच्यापासून पॉलिथिनचं जर माप पाहिलं मीटरमध्ये आहे, ते जर सेंटीमीटरमध्ये केलं तर 660 सेंटीमीटर गुणिले 1.12 मीटर म्हणजेच 120 सेंटीमीटर. पॉलिथिनच्या पिशव्याला बघा पुढून आणि पाठीमागणं म्हणजे दोन साईडनं आपल्याला म्हणजे पेपर लागतो, म्हणून 2 गुणिले 12 गुणिले 10. हे जर आपण सोडवलं आता तर 0 हे 0 कटेल, 12 1 12, बे 1 बे, बेत्रिक 6 बेत्रिक 6 आणि हे 0 म्हणजे 330 पिशव्या तयार होतील. पर्याय क्रमांक 2 उत्तर या ठिकाणी योग्य आहे. यानंतर पुढील प्रश्न. 4 वर्षापूर्वी सुमित व राजू यांचे एकूण वय 31 वर्ष होते. जर सुमित राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान असता तर राजूचे 5 वर्षानंतरचे वय किती असेल. आता पहा 4 वर्षापूर्वी सुमित राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, म्हणजे जर समजा सुमित हा जर x वर्षाचा असेल तर राजूपेक्षा तो 3 वर्षांनी लहान आहे, म्हणजे राजू असेल x अधिक 3. इथं जर समीकरण सोडवलं आपण काय होईल, x अधिक 3 बरोबर 31, म्हणजेच 2x बरोबर 28, कारण 3 तिकडे वजा होणार आहे आणि म्हणून x ची किंमत आली 14. म्हणजे 4 वर्षापूर्वी राजूचं वय असेल 14, सुमितचं 14 आणि राजूचं 17. हे 4 वर्षापूर्वी. आज काय कंडिशन असेल, आज तर सुमित असेल आज 18 वर्षाचा आणि राजू असेल 21 वर्षाचा. आता आपल्याला काय विचारलंय, राजूचे 5 वर्षानंतरचं वय किती. तर 5 वर्षानंतर म्हणजे 21 मध्ये 5 प्लस करा दोघाच्या मध्ये पण, तर सुमित होईल 23 वर्षाचा आणि राजू होईल 26 वर्षाचा. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे 26 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 26 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढील प्रश्न आहे पुनर्रचित अभ्यासक्रम 2012 नुसार इयत्ता 4थीच्या गणित विषयाच्या पाठ्यक्रम रचनेत 7 क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या नव्या क्षेत्रांचा समावेश झालाय. तर 4थीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अपूर्णांक आणि माहिती विश्लेषण या 2 घटकांचा या ठिकाणी समावेश झालाय. तर आपण या ठिकाणी पाहू शकतात अपूर्णांक पर्याय क्रमांक अ आणि माहिती विश्लेषण किंवा माहिती व्यवस्थापन पर्याय क्रमांक ब. तर उत्तर आहे फक्त अ आणि ब पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे अ गावातील साक्षर लोकसंख्या ही निरक्षर लोकसंख्येच्या किती पट आहे. आता पहा दिलेल्या माहितीनुसार अ गावातील साक्षर लोकसंख्या, तर हा जो आलेख दिलाय तो शतमान स्तंभालेखाचा आलेख आहे, कारण शेकडा साक्षर दिलेला आहे. तर दिलेल्या माहितीनुसार अ गाव जर पाहिलं तर याच्यामध्ये साक्षर आहेत 85, साक्षर 85, म्हणजे निरक्षर किती असतील मग, तर निरक्षर असतील 15. तर या ठिकाणी साक्षर लोकसंख्या निरक्षर लोकसंख्येच्या किती पट आहे, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल 85 भागिले 15 करावं लागेल. 5 न जर भाग दिला तर 5 त्रिक 15, 5 एक 5 3 उरले 5 7 35, म्हणजे 17/3. पुन्हा 3 न जर भाग दिला तर 5 त्रिक 15, 2 उरले 2/3, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे जर चारही गावातील एकूण निरक्षर लोकसंख्या 6424 असेल तर एकूण लोकसंख्या किती. तर हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. खालीलपैकी योग्य विधान निवडा. पहिलं विधान आहे एकरूप कोन असणाऱ्या समांतरभुज चौकोनाला आपण आयत म्हणतात. म्हणजे जर एकरूप कोन असतील तर त्या समांतरभुज चौकोनाला आपण आयत म्हणतो. तर या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं या वाक्याचं, आता एकरूप कोन म्हणजे काय,
तर एकरूप कोण म्हणजे समोरासमोरचे कोण एकरूप किंवा सर्व कोण एकरूप असं या ठिकाणी गृहीत धरावं लागेल. म्हणजे जर समांतरभुज चौकोन आहे आणि सगळे कोण सारखे असतील तर मग हे 90 90 90 90 आणि 90 होतील. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. दुसरं, एकरूप बाजू असणाऱ्या आयताला चौरस म्हणतात. जर सगळ्याच बाजू जर सारख्या असतील तर त्याला चौरसच म्हणावं लागेल आणि तो आयत आहे तर 90चा आहे. म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. आणि एकरूप कोण असणाऱ्या समभुज चौकोनाला चौरस म्हणतात. हे पण अगदी बरोबर आहे. जर सगळेच कोण 90चे असतील आणि तो समभुज असेल सर्व बाजू सारख्या तर तो पण चौरसच आहे. म्हणजे या ठिकाणी अ ब क तिन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न, खालील पर्यायातील दोन्ही वेळेत घड्याळात तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारे कोण एकरूप आहेत, त्यातील विसंगत पर्याय निवडा. म्हणजे थोडक्यात काय, तर या ठिकाणी जी पहिली वेळ दिलेली आहे, दुसरी वेळ दिलेली आहे, ह्या ज्या वेगवेगळ्या वेळा आहेत यामध्ये घड्याळातील जो कोण असणार आहे तो कोण सारखा आहे. पण यामध्ये 9:40 आणि 2:20 एक उदाहरण पाहूया आपण. 9:40 आणि 2:20 तर पहा, 9:40 म्हणजे 9च्या पुढे इथं काटा असणार आहे आणि 40 म्हणजे इथं या ठिकाणी असा काटा असणार आहे 8 वर मिनिट काटा आणि हा तास काटा. त्यानंतर 2:20चा जर विचार केला आपण 2:20 तर 12 1 2 3 4 तर 2:20 म्हणजे काय, तर 2 वाजून 20 मिनिट म्हणजे इथं असेल आणि तास काटा इथं असेल. तर हे दोन कोण असे सारखे येतात, लक्षात घ्या. पहिल्यात येतात, तुम्ही जर निरीक्षण केलं तर तिसऱ्यात येतील आणि चौथ्यात येतील. इथला वेगळा असणार आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे प्रत्येकाचे अँगल काढा आणि त्यानंतर मग तुम्ही ते समजून घेऊ शकता. तर या पद्धतीने आपण हे संपूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. एकूण सर्व प्रश्न आणि त्याचे बारकावे, सगळ्यात महत्त्वाचं आहे बारकावे समजून घ्या, कारण याच्याशीच संबंधित कन्सेप्ट असणारे प्रश्न मुख्य परीक्षेला असतील. त्यामुळे PYQ किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला जेव्हा पेपर सोडवणार आहात तेव्हा तुमच्या लक्षात येईल. कारण यापूर्वी 2013 पासून वेगवेगळ्या TET परीक्षेला आपण गेस दिलेला होता आणि बरेचसे प्रश्न आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये सेम कन्सेप्टवर आढळलेले आहेत किंवा येतातच. आणि शेवटी आपण एक लेक्चर असं घेणार आहोत ज्यामध्ये कन्सेप्ट असेल ना तर तुम्हाला प्रश्न येणारच. तर तो कन्सेप्ट कसा क्लिअर करायचा यावर पण तुम्ही भर द्या. भेटूयात पुढील स्पष्टीकरणासह लवकरच. थँक्यू.